विठ्ठला परमात्मा माधवा परवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी चला बरोबर काल करवा पुढे
दोन्ही सोडानंतर आधी काय नाही इथं ठेवा साहेब खोडा तुम्ही या आता काय करा ही दोरी पलीकडे वडा ही खाली यायला बरोबर करा वारकरी संप्रदायाच्या
असे प्रोग्राम असे खेड्या गावामध्ये घेतात. काय वाटतं सर वेगळा अनुभव तुम्ही प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त हा अनुभव ते सर्वांपासून वेगळा अनुभव आहे. हे समभाव समभावाप्रमाणे करत आहेत आणि एकदम शांततेत इथं महाराष्ट्रामध्ये आलेला कार्यक्रम मोहरम यात्रेनिमित्त महाराष्ट्रात फक्त म्हणजे की मुंबई या गावीच मोहरममध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा गेली 39 वर्षे आहे चालू आहे. त्याला कृपा आशीर्वाद श्री संत मथुराम महाराज तर परभणी जिल्ह्याला वारकरी संप्रदायाची परंपरा लाभलेली आहे. संत ठाकूरबुवा मथुराम महाराज ब्रह्मजित रघुनाथ गुरुजी पावती महाराज इसापूरकर सोपान काका इसादकर अनेक मंडळी या जिल्ह्यामध्ये डिग्रसकर महाराज अनेक मंडळी या ठिकाणी आणि त्याचीच ही परंपरा म्हणून त्यांचाच एक हे म्हणून या ठिकाणी उंबरगावामध्ये सर्व वारकरी समाजाच्या वतीने त्या निवृत्ती महाराज यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे गेली 39 वर्षापासून तर त्यांना मी धन्यवाद देतो. आणि असाच ही परंपरा इथं सर्व निष्काम सेवा भजनी म्हणून निष्काम सेवा करतात. जिल्ह्यातील जे काय गायक वादक वारकरी संस्था असतील ते निष्काम सेवा करतात. विशेष म्हणजे भागवत कथा का प्रोक्ते याच गावचे हरिभक्तपरायण व्यंकटेश महाराज पौळ हे सुद्धा निष्काम सेवाच करतात. अशी ही सेवा चालत राहिली तर मी म्हणतो जोपर्यंत ही सेवा चालू आहे तोपर्यंत चंद्रसूर्य राहतील हेच या ठिकाणी होतं. काय अनुभूती येतात ते स्वतःवर काहीच घेत नाहीत. जे काय कोणाला गुण आला कोणाला काही हे झालं तर ते म्हणत मी काही करणार नाही समजे माऊलीच करतात. आणि कोणाला काय करायचं असेल कोणाच्याही 5 पैशाला न शिवता ते काय करतात काय करायचं तुम्हाला अन्नदान करा. कारण दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. तो तुम्ही गरिबाला खाऊ घाला श्रीमंताला खाऊ घाला पाप्याला खाऊ घाला का पुण्यवानाला खाऊ घाला तसं तेवढंच पुण्य लागते. म्हणून त्यांचा अन्नदानावर जास्त भर असतो आणि असंच पुढे चालू राहील असं मी त्यांना बी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. मागच्या 39 वर्षापासून सप्ताह काय वाटलं तुम्हाला तुम्ही इथं विनामूल्य भागवत सेवा करता. निवृत्ती महाराज शिंदे देवकर हे गेल्या 39 वर्षापासून हा आगळा वेगळा कार्यक्रम घेतात. म्हणजे असा कार्यक्रम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठंच बघायला मिळणार. हा कार्यक्रम म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. एकही मुस्लिमाचं घर या ठिकाणी नाही. या गावात एकही मुस्लिमाचं घर नाही आणि कुठंच मोहरमामध्ये सप्ताह हरिनाम सप्ताह होत नाही हे सगळ्यालाच माहीत आहे. पण या गावामध्ये निवृत्ती महाराजांना असा पायंडा घालून दिला की अहिंसा परमधर्म. अहिंसा होत नाही. महाराज कोणाचा 1 रुपयाही घेत नाही. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी असं आमच्या महाराजाचं कार्य आहे. आता महाराज 10 दिवस अन्न पाण्याचा तर वर्ज्यच आहे. अन्न नाही पाणी नाही काहीच नाही फक्त दुधावर राहतात. आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे की भव्य दिव्य कार्यक्रम आहे. इथं कोणी येणारा जो संत असेल भक्त असेल भाविक असेल किंवा कलाकार असेल गायक असेल महाराज असेल इथं कोणालाही 1ही रुपया दिला जात नाही. कारण सर्व विनामूल्य सेवा या ठिकाणी होते आणि परिसरातली सर्व मंडळी या कार्यक्रमाचा या सप्ताहाचा अत्यंत भक्तिभावानं आणि उत्साहानं लाभ घेतात. अशी ह्या कार्यक्रमाची आणि रूपरेषा आहे. आता दर दिवस सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे. पाठे 4 ते 6 काकडा ज्ञानेश्वरी पारायण 10 ते 1 श्रीमद भागवत कथा दुपारी भोजनाचा कार्यक्रम नंतर 3 वाजता प्रवचन ज्ञानेश्वरीवरील प्रवचन 6 वाजता लगेच धुपारती आणि रात्री 8 ते 10 नामांकित महाराजांची आणि कीर्तन दर दिवस त्या ठिकाणी होत असतात. आणि दरवर्षी होते आतापर्यंत चालू होत राहिलेलं आहे आणि इथून पुढे असं चालू माऊलीच्या कृपेने राहावं एवढीच मी विनंती करतो. आणि कसं बघता तर आता मुंबर या गावामध्ये खऱ्या अर्थाने जातीयता निर्मूलनाचं एक महान कार्य या मुंबर गावामध्ये होत आहे. मुस्लिम धर्मियांचं एकही घर नसताना या गावामध्ये गेल्या 38 वर्षापासून मोहरम यात्रेनिमित्त
एक सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि संतांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे सर्व धर्मसमभाव या सर्व धर्मसमभावाचं प्रतीक म्हणून या मुंबर गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी येत असतो. सर्व जाती धर्माचे लोक या सप्ताहामध्ये सहभागी होतात. केवळ मुंबरच नाही तर आमच्या ताडकळस आणि परिसरातील या गोदावरी परिसरातील सर्व अनेक भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि खऱ्या अर्थाने या 8-10 दिवसामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होतं आणि सर्वांना या ठिकाणी एक विविध नामांकित महाराजांचे कीर्तन ऐकण्याची संधी देखील उपलब्ध होत असते. विशेषतः या गावामध्ये आज जी पालखी काढण्यात आली या पालखी म्हणजे तरुण जे टाळ मृदंग घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले. आज तरुणांना खऱ्या अर्थाने संतांच्या विचारानं चालण्याची एक घरी गरज आहे. ज्यांच्या हातामध्ये आज सर्वत्र पाहतो की तरुणांच्या हातामध्ये मोबाईलचं वेड आहे तर आज या ठिकाणी तरुणांच्या हातामध्ये टाळ आणि मृदंग पाहून खूप आनंद झालेला आहे. अशाच प्रकारे प्रत्येकानं जर या संतांच्या विचारानं चाललं तर गावामध्ये आणि पर्यायाने देशामध्ये कोणत्याही प्रकारे जातीयता धार्मिक वाद होणार नाहीत. म्हणून सर्वांनी संतांचे विचार सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. रामकृष्ण आहे. दीप प्रज्वलन झालेलं आहे ते आज आपले ते मान्यवर आमचे हरिभक्तपरायण बालासाहेब मोहिते महाराज खानापूरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. त्यांच्यासोबत आपल्या पोलीस स्टेशन ताडकळसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरगोजे साहेब यांचंसुद्धा आगमन या सप्ताहामध्ये दीप प्रज्वलनासाठी झालेलं आहे. त्यांचंसुद्धा मी या मुंबर या गावच्या वतीने त्यांचं प्रथमतः स्वागत करतो. यानंतर आपले पत्रकार खरं तर आपल्या या सप्ताहाचे प्रसिद्धी प्रमुख आजपासून मी त्यांना प्रसिद्धी प्रमुखच म्हणणार आहे कारण त्यांच्याशिवाय प्रसिद्धी होणारही नाही. आणि असे आपले सुरेश मगरे माझे मित्र आहेत आणि या ठिकाणी आलेले आहेत. गावचे पोलीस पाटले तुम्ही सर्व गावातील मंडळी आणि तसेच माऊली यूट्यूब चॅनल आमचे गणेश महाराज चोपडे हे सुद्धा 8 दिवस आपल्याकडे राहणार आहेत. 8 दिवस त्यांचं जोरात टाळ्या वाजवून स्वागत आहे. तुमच्या गावामध्ये काय होईल हे जगामध्ये पूर्ण दाखवायचं काम चोपडे महाराज करणार आहेत आणि ते सुद्धा आपल्या गावामध्ये आज 8 दिवस राहणार आहेत. त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि हरिभक्तपरायण बालासाहेब मोहिते महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी माणिक महाराज शिंदे इकडे बघा. आमचे प्रकाश महाराज पांचाळ हे करतील आणि सॉरी आमचे माऊली यूट्यूब चॅनलचे सर्वा होते गणेश महाराज चोपडे यांचा सत्कार मारुतराव पितळे करतील आणि आमच्या एकनाथ महाराज पोळ या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्यांच्यापैकी एक जणांना पुढे यायचे नाव माहीत नाही कोणतरी त्यांचा सत्कार आम्ही शिवाजी पांचाळ करतो. योगेश महाराज पांचाळ या कार्यक्रमाला 7 दिवस ही सर्व मंडळी राहणार आहे आणि म्हणून या फरकंडा येथील ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्था हरिभक्तपरायण एकनाथ महाराज पोळ यांचे सर्व शिष्य मंडळी यांच्यापैकी एक पांचाळ महाराज इथं संपलेला आहे आणि आता लगेच अल्पाहाराचा प्रोग्राम आहे. सर्वांनी अल्पाहार घ्यावा आणि लगेच श्रीमद भागवत कथेला सुरुवात होईल. सर्व गावकरी मंडळी पावडी मंडळी यांनी श्रीमद भागवत कथेचा श्रवणाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो.